हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। TCS व IBPS ने कंडक्ट केलेल्या सर्व एक्झामचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा यात इन्क्लूड आहेत आणि हे सर्व क्वेश्चन्स प्रत्येक एक्झामला रिपीट होताना दिसतात। त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत। तर स्टार्ट करूया। काव्यग्रंथ आणि कवी यांच्या योग्य जोड्या लावा। गीत रामायण, महाभारत, रामायण, भावार्थ रामायण कोणी लिहिले? तर गीत रामायण कोणी लिहिले? ग.दी. माडगूळकर यांनी लिहिले। महाभारत महर्षी व्यास, रामायण महर्षी वाल्मिकी, भावार्थ रामायण संत एकनाथ आणि अचं 4 फक्त ऑप्शन बी मध्ये आहे। सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। गीत रामायण ग.दी. माडगूळकर, रामायण महर्षी वाल्मिकी, महाभारत महर्षी व्यास, भावार्थ रामायण संत एकनाथ। 4 3 2 1 ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, खालील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा। सावळाचा रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी कोणता अलंकार येईल? उत्प्रेक्षा, उपमा, अनुप्रास की यमक? गोकुळीच्या कृष्णापरी। तर आपण पाहिलं होतं दोन वस्तूंमधील साधर्म्य दाखवण्यासाठी सम, समान, सारखा, त्यानंतर परी, परीस, प्रमाणे यांसारख्या शब्दांचा वापर केल्यास उपमा अलंकार होतो। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। इथे गोकुळीच्या कृष्णापरी, गोकुळीच्या कृष्णासारखा तुझा सावळा रंग, सावळ्या रंगाला गोकुळीच्या कृष्णाची उपमा दिले, सो उपमा अलंकार। त्यानंतर आभाळागत माय तुझी आम्हावरी राहू दे, उपमा अलंकार। मुंबईची घरे मात्र लहान, कबुतरांच्या खुराड्यांसारखी, उपमा अलंकार। असेल ते वाहत सुंदर, दुधासारखी नदी, दुधासारखी, उपमा अलंकार। उत्प्रेक्षा अलंकार, जणू गमे वाटे भासे जणू काय हे शब्द वापरलेले असतात। ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू, हा आंबा जणू साखरच। अनुप्रास अलंकारामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली असते। कावळा काव काव का करतो, क अक्षराची पुनरावृत्ती। बालिश बहु बायकांत बडबडला, ब अक्षराची पुनरावृत्ती, अनुप्रास अलंकार। यमकमध्ये रायमिंग वर्ड्सचा वापर केलेला असतो। मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, यमक आलेलं असते। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, खालील शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा। आगंतुकचा विरुद्धार्थी शब्द अवघड, निर्हेतुक, आमंत्रित की आवक? तर आगंतुक, आमंत्रित, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। अमृतचा समानार्थी शब्द पियुष, चिरंजीव, मोद की अमृता? तर अमृतचा समानार्थी शब्द येईल सुधा, पियुष, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता बाण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? बाणचा समानार्थी शब्द शिवार, धनुष्य, शर की उपवन? तर बाणचा समानार्थी शब्द येईल शर, ऑप्शन सी। आणखी काय येईल? तर तीर येईल, सायक येईल। धनुष्याचा समानार्थी शब्द सुद्धा खूप वेळा एक्झामला विचारण्यात आलेला आहे। काय येईल? चाप येईल, कमटा येईल, कोदंड येईल, कारमुक येईल। नेक्स्ट क्वेश्चन, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी, अभंग कोणी लिहिला आहे? वेणाबाई, जनाबाई, बहिणाबाई की मुक्ताबाई? मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी, तर मुक्ताबाईंचा अभंग आहे हा। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। त्यानंतर लास्ट इयर एक्झाममध्ये मुक्ताबाईंचं मूळ गाव विचारण्यात आलेलं होतं। काय येईल? तर आपेगाव, महाराष्ट्रात आहे। त्यानंतर संत जनाबाईंचं सुद्धा गाव विचारण्यात आलेलं होतं। काय येईल? गंगाखेड, जिल्हा परभणी। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, जेव्हा गद्यात किंवा पद्यात एकाच अक्षराची किंवा शब्दाची पुनरावृत्ती होते तेव्हा कोणता अलंकार होतो? अनुप्रास, यमक, उपमा की श्लेष? गद्यात किंवा पद्यात एकाच अक्षराची किंवा शब्दाची पुनरावृत्ती। कावळा कावकाव का करतो, बालिश बहु बायकांत बडबडला, एकाच शब्दाची किंवा अक्षराची पुनरावृत्ती, अनुप्रास अलंकार असतो, ऑप्शन ए। यमक अलंकारामध्ये यमक आलेलं असते, रायमिंग वर्ड्स आलेले असतात। उपमा अलंकार याच व्हिडिओत आपण पाहिलं। सावळाचा रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी, परी, परीस, प्रमाणे, सम, समान, सारखा हे शब्द वापरण्यात आलेले असतात। श्लेष अलंकारामध्ये एकच शब्द 2 अर्थांनी वापरलेला असतो। हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, इथे जीवन हा शब्द 2 अर्थांनी वापरलाय। एक जीवन म्हणजे पाणी आणि एक जीवन म्हणजे आयुष्य। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन,
भाजी या शब्दाचे अनेक वचन सांगा. भजी, भाजी, भोजा की भाज्या. तर भाजी, भाज्या. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. दगडावर कोरून लिहिलेले लेख या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता? साक्षर, मूर्ती, शिल्प की शिलालेख. दगडावर कोरून लिहिलेले लेख तर शिलालेख म्हणतात. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. व्यापक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. वेचक, आकुंचन, व्यापार, संकुचित. तर व्यापक, संकुचित. ऑप्शन डी. आकुंचनचा विरुद्धार्थी शब्द प्रसरण. नेक्स्ट क्वेश्चन. त्यांची काम करण्याची आखीव रेखीव पद्धत होती या वाक्यातील विशेषण कोणते आहे? पद्धत, आखीव रेखीव, करण्याची की काम. तर विशेषण काय असते? जे नामाबद्दल अधिक माहिती सांगते. वाक्यातील नाम आहे पद्धत. त्यांची काम करण्याची पद्धत कशी होती? तर आखीव रेखीव होती. पद्धतीबद्दल अधिक माहिती सांगितलेली आहे आखीव रेखीव या शब्दाने. सो आखीव रेखीव येईल तुमचं विशेषण. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. त्याचे नाटक लिहून झाले. पुराण कर्मणी, कर्मकर्तरी, समापन कर्मणी की नवीन कर्मणी. त्याचे नाटक लिहून झाले. तर लिहून झाले क्रियापदातून कार्याची समाप्ती दर्शवले का? तर क्रियेची समाप्ती दर्शवलेली आहे. लिहून झाले. आणि आपण कोणत्या प्रयोगात पाहिलं होतं? क्रियापदातून क्रियेची समाप्ती दर्शवलेली असते. लिहून झाले, वाटून झाले, वाचून झाले, पाहून, लिहून, खाऊन. क्रियापदाला ऊनहून हा प्रत्यय असतो. तर समापन कर्मणीत पाहिलं होतं. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आणि समापन कर्मणीमध्ये कर्त्याला षष्टी विभक्तीचा म्हणजे चा, ची, चे असे प्रत्यय असतात. ठीक आहे. नवीन कर्मणीमध्ये काय पाहिलं होतं? खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतो नवीन कर्मणी प्रयोग. तर कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो. शिपायाकडून चोर धरला गेला, गुराख्याकडून गाय बांधली गेली. कर्त्याला कडून प्रत्यय. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मोहोर या शब्दाचे दोन अर्थ सांगा. छंदयुक्ती, आकाशवस्त्र, तांदळाचे नाव, मोठा आवाज, सोन्या चांदीचे नाणे, बहर. मोहोर या शब्दाचे दोन अर्थ. तर सोन्या चांदीचे नाणे, सोन्या चांदीची मोहर असते. झाडांना मोहर येतो, झाडांना नवीन बहर येतो. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. मोहोर या शब्दाचे दोन अर्थ सोन्या चांदीचे नाणे आणि बहर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. व्यक्ती आणि वल्लीचे लेखक कोण आहेत? आचार्य अत्रे, शंकर पाटील, पु ल देशपांडे, ची वी जोशी. तर व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांडे. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. स्तवन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. स्तुती, निंदा, सुगम की स्वस्त. तर स्तवनचा विरुद्धार्थी शब्द येईल निंदा. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या प्रयोगात कर्ता नेहमी प्रथम येत असतो? भावे, समापन कर्मणी, कर्मभाव संकर की कर्तरी. कर्ता नेहमी प्रथम येत म्हणजेच कर्त्याला प्रत्यय नसतो. कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. ऑप्शन डी. कर्तरी प्रयोगात कर्ता प्रथम येत असतो, कर्त्याला प्रत्यय नसतो आणि क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे चेंज होते, बदलते. भावे प्रयोगात कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय असतो आणि क्रियापद हे दोघांनुसार बदलत नाही. ठीक आहे. समापन कर्मणीमध्ये काय पाहिलं आता आपण? तर क्रियापदातून कार्याची क्रियेची समाप्ती दर्शवलेली असते. क्रियापदाला ऊनहून हा प्रत्यय असतो. लिहून झाले, वाचून झाले, वाटून झाले, खाऊन झाले, पाहून झाले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रासादापुढे हत्ती झुलत होता. अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. प्रासाद या शब्दाचा समानार्थी शब्द मैदान, स्वर्ग, वाडा की झोपडी. तर प्रासाद म्हणजे वाडा. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. मळवाट म्हणजे अनैसर्गिक रस्ता, अपारंपरिक वाट, पारंपरिक वाट की आधुनिक वाट. मळवाट. तर मळवाट म्हणजे पारंपरिक वाट. ऑप्शन सी. पारंपरिक हा शब्द शुद्ध शब्द लेखनात सुद्धा विचारण्यात येतो. पारंपरिक असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणती कादंबरी शिवाजी सावंत यांची नाही? मृत्युंजय, छावा, पानिपत की लढत. शिवाजी सावंत यांची नसलेली कादंबरी कोणती येईल? तर मृत्युंजय शिवाजी सावंत, छावा शिवाजी सावंत, लढत शिवाजी सावंत, पानिपत. तर विश्वास पाटील यांची कादंबरी आहे पानिपत. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. ज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्यास डॅश म्हणतात. सार्वनामिक विशेषण, धातुसाधित विशेषण, गुणविशेषण की संख्या विशेषण. ज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते तर यास म्हणतात संख्या विशेषण. ऑप्शन डी.
संख्या विशेषणांचे प्रकार कोणते असतात? तर गणनावाचक असते. गणनावाचकमध्ये काय येते? 1 2 3 4. क्रमवाचकमध्ये काय येईल? पहिला, दुसरा, तिसरा. त्यानंतर आवृत्तीवाचकमध्ये काय येते? दुप्पट, चौपट, द्विगुणित. पृथकत्ववाचक 1 1 2 2 3 3. त्यानंतर येते अनिश्चित. अनिश्चितमध्ये येते इतर, सर्व, काही. ठीक आहे. सार्वनामिक विशेषणांमध्ये काय येते? तर तो, ती, ते, तो मुलगा, ती मुलगी. तो मुलगामध्ये तो हे सार्वनामिक विशेषण आहे. ती मुलगीमध्ये ती हे सार्वनामिक विशेषण आहे. धातुसाधित विशेषणांमध्ये काय येते? तर पिकलेला आंबा, यामध्ये पिकलेला धातुसाधित विशेषण. बोलकी बावली, वाहती नदी. बोलकी, वाहती ही आहेत धातुसाधित विशेषणे. गुण विशेषणांमध्ये येते कडू, गोड, आंबट, लबाड, सुंदर. गुण दर्शवणारी विशेषणे येतात गुण विशेषणांमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खाली दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. देवी, घर, मोर, म्हैस. कोणता येईल पुल्लिंगी शब्द? तर ती देवी स्त्रीलिंगी, तो मोर पुल्लिंगी, ते घर नपुसकलिंगी, ती म्हैस स्त्रीलिंगी. पुल्लिंगी येईल तो मोर. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी मिश्र वाक्य ओळखा. तुझे नाव काय आहे? तू काय बोलतोस ते मला कळत नाही. रमेश येत आहे. वा, छान खेळलास. मिश्र वाक्य. तर तुझे नाव काय आहे? प्रश्न विचारलाय, प्रश्नार्थक वाक्य आहे. रमेश येत आहे, विधान केले, सो विधानार्थी वाक्य आहे. वा, छान खेळलास, एक्सक्लेमेटरी मार्क आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे, उद्गारार्थी वाक्य येईल. तू काय बोलतोस ते मला कळत नाही. तू जे काय बोलतोस ते मला कळत नाही. जे, ते, जर, तरने जोडलेली वाक्य मिश्र वाक्य असतात. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. जे, ते, जर, तर, जो, तो, जेव्हा, तेव्हा, ज्याने, त्याने, जरी, तरी या अव्ययांनी जोडलेली वाक्य असतात मिश्र वाक्य. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अनेक वचनी शब्द ओळखा. मासा, घड्याळ, पिले, पिल्लू. अनेक वचनी कोणता येईल? तर तो मासा एक वचनी, ते घड्याळ एक वचनी, ते पिल्लू एक वचनी, ती पिल्ले अनेक वचनी. ऑप्शन सी येईल तुमचा अनेक वचनी शब्द. नेक्स्ट क्वेश्चन. ललाट या शब्दाचा समानार्थी पर्याय खालीलपैकी कोणता नाही? भाल, कपाळ, निढळ, कपाळ करंटा. ललाट शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय. तर ललाटचे समानार्थी शब्द काय असतात? भाल, कपाळ, निढळ. त्यानंतर कपोल येते, अलीक येते. कपाळ करंटा येणार नाही. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कपाळ करंटा म्हणजे अनलकी, कमनशिबी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अयोग्य जोडी ओळखा. भाजीपाला नपुसकलिंग, पुरणपोळी स्त्रीलिंग, पुस्तक नपुसकलिंग, सीताराम पुल्लिंग. अयोग्य जोडी कोणती येईल? तर तो सीताराम पुल्लिंग, ते पुस्तक नपुसकलिंग, ती पुरणपोळी स्त्रीलिंग, तो भाजीपाला पुल्लिंग पाहिजे. ऑप्शन ए येईल तुमची अयोग्य जोडी. नेक्स्ट क्वेश्चन. खालील वाक्यातील विशेषण ओळखा. मोगऱ्याची फुले सुगंधी असतात. कोणतं येईल विशेषण? मोगऱ्याची सुगंधी असतात की फुले? तर विशेषण काय असते? नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दास म्हणतात विशेषण. मोगऱ्याची फुले कशी असतात? तर सुगंधी असतात. सो सुगंधी येईल तुमचं विशेषण. ऑप्शन बी. असतात येईल तुमचं क्रियापद. पुढचा प्रश्न. वाघ, पाटील, सिंह व मास्तर या शब्दांना कोणता प्रत्यय लागून लिंग परिवर्तन होईल? इण, उ, आ की ओ या शब्दांना कोणता प्रत्यय लागला की लिंग परिवर्तन होईल? तर वाघचं स्त्रीलिंग येईल वाघीण, पाटील पाटलीण, सिंह सिंहीण, मास्तर मास्तरीण. इण प्रत्यय लागला तर यांचं लिंग परिवर्तन होईल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. वाघीण, पाटलीण, सिंहीण, मास्तरीण, इण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश स्वतःचा स्वतंत्र अर्थ नसतो, तो नामाऐवजी येतो. तर यापैकी कोणाला स्वतःचा स्वतंत्र अर्थ नसतो, तो नामाऐवजी येतो? नाटक, उपमा, शब्द की सर्वनाम? तर नामाऐवजी येते ते सर्वनाम. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. सर्वनामाला स्वतःचा स्वतंत्र अर्थ नसतो, तो नामाऐवजी येतो. ठीक आहे. मराठीत एकूण सर्वनामे किती आहेत? तर 9 सर्वनामे आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. त्यानंतर सर्वनामाचे प्रकार किती आहेत? तर 6 आहेत सर्वनामाचे प्रकार आणि 9 आहेत सर्वनामे.
6 प्रकार कोणते? तर पुरुषवाचक, दर्शक, त्यानंतर संबंधी, प्रश्नार्थक, अनिश्चित आणि आत्मवाचक. ठीक आहे. सर्वनामाचे प्रकार 6 आणि एकूण सर्वनामे 9. नेक्स्ट क्वेश्चन. समानार्थी शब्द सांगा. पर्वतचा समानार्थी शब्द हिमालय, गिरी, सह्याद्री की पठार? तर पर्वतचा समानार्थी शब्द येईल गिरी, ऑप्शन बी. आणखी कोणते आहेत समानार्थी शब्द पर्वताचे? तर अचल, नग येईल, अद्री येईल, शैल येईल. मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे हा. पुढचा प्रश्न. प्रयोग ओळखा. पार्थ लाडू खातो. सकर्मक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग की भावे प्रयोग? पार्थ लाडू खातो. तर वाक्यात कर्ता काय आहे आणि कर्म काय आहे? तर कर्ता आहे पार्थ. कर्त्याला प्रत्यय आहे का? तर कर्त्याला प्रत्यय नाही आहे, प्रथमेत आहे. त्यानंतर कर्ता जर बदलला तर क्रियापद बदलेल का? पार्थच्या ऐवजी जर आपण लता घेतलं तर लता लाडू खाते, क्रियापद बदलेल, सो कर्तरी प्रयोग आहे. आणि वाक्यात कर्म आहे लाडू, सो सकर्मक कर्तरी प्रयोगाचे हे उदाहरण आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्ता प्रथमेत असतो आणि कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापदात बदल होतो. कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो, कर्म प्रथमेत असते आणि कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलते. आणि जर कर्तरी प्रयोगात कर्म नसेल तर अकर्मक कर्तरी प्रयोग असतो. भावे प्रयोगामध्ये कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय असतो आणि दोघांच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलत नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. रीती भविष्यकाळ बनवा. मुलगा पुस्तक वाचत असतो. मुलगा पुस्तक वाचत असे, मुलगा पुस्तक वाचत असेल, मुलगा पुस्तक वाचत जाईल की मुलगा पुस्तक वाची? काय या वाक्याचं रीती भविष्यकाळ? मुलगा पुस्तक वाचत असतो. तर रीती भविष्यकाळ काय असतो? तर भविष्यकाळात एखादी घटनेची पुनरावृत्ती होईल असे दर्शवलेले असते, तेव्हा असतो रीती भविष्यकाळ. वाचत जाईल, नाचत जाईल, खेळत जाईल, लिहित जाईल. ऑप्शन सी येईल तुमचं रीती भविष्यकाळचं वाक्य. मुलगा पुस्तक वाचत जाईल. वाचत जाईल, लिहित जाईल, खेळत जाईल, नाचत जाईल ही आहेत रीती भविष्यकाळाची वाक्य. मुलगा पुस्तक वाचत असे काय येईल? तर हे येईल रीती भूतकाळ. भूतकाळात घटनेची पुनरावृत्ती दर्शवलेली असते रीती भूतकाळाने. मुलगा पुस्तक वाचत असेल तर अपूर्ण भविष्यकाळ येईल, चालू भविष्यकाळ येईल. भविष्यात क्रिया चालू असते तेव्हा चालू भविष्यकाळ किंवा अपूर्ण भविष्यकाळ असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते वाक्य आदरार्थी अनेकवचन दर्शवते? आई बाजारात गेली, अरुण जत्रेला गेला, पंतप्रधान उद्या शहराला भेट देतील, तृप्ती बोरे खाते. आदरार्थी अनेकवचन. तर आई गेली, अरुण गेला, तृप्ती खाते, पंतप्रधान भेट देतील. आदरार्थी अनेकवचन दर्शवणारे वाक्य येईल पंतप्रधान उद्या शहराला भेट देतील, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. कृतज्ञचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अहंकारी, कनवाळू, कृतघ्न की शत्रू? तर कृतज्ञ, कृतघ्न, ऑप्शन सी. कृतज्ञचा अर्थ काय असतो? केलेले उपकार जाणणारा. कृतघ्न केलेले उपकार न जाणणारा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. झाडे लावली असती तर पाऊस पडला असता. विद्यार्थी, आज्ञार्थी, संकेतार्थी की विधानार्थी? झाडे लावली असती तर पाऊस पडला असता. तर जर तरने जोडलेले वाक्य संकेतार्थी असते. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. विद्यार्थी वाक्यात काय असते? तर क्रियापदाला वा, वी, वे असे प्रत्यय असतात. वाक्यातून विनंती, शक्यता, इच्छा, कर्तव्य हे दर्शवलेले असते. आज पाऊस पडावा, मोठ्यांची आज्ञा पाळावी, कृपया सहकार्य करावे, वाविवे प्रत्यय. ठीक आहे. आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा केलेली असते. विधानार्थी वाक्यामध्ये फक्त विधान केलेले असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अरुणाला अनेक कविता तोंडपाठ आहेत. सामासिक शब्द शोधा. तोंडपाठ, अरुणा, कविता की अनेक? तर कोणता येईल सामासिक शब्द? तर तोंडपाठ, तोंडाने पाठ. सामासिक शब्द येईल तोंडपाठ. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. कोणता समास येईल हा? तोंडपाठ. तर तोंडाने पाठ तृतीया विभक्ती आहे. तृतीया विभक्ती तत्पुरुष समास येईल. तोंडपाठ, तोंडाने पाठ. कपाळ करंटा, कपाळाने करंटा. ईश्वर निर्मित, ईश्वराने निर्मित. त्यानंतर उपासमार, उपासाने मार.
हे सर्व शब्द आहेत तृतीय विभक्ती तत्पुरुष समासाची उदाहरणे. नेक्स्ट क्वेश्चन. सेजल गायीची धार काढत होती. अधोरेखित शब्दाचे अनेक वचन करा. धारचे अनेक वचन. धार, धारा, धारे की धारी. तर धार, धारा, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. लता मधुर आवाजात गाते. गाते मधुर लता की आवाजात. क्रियापद ओळखायचं आहे. लता मधुर आवाजात गाते. तर क्रियापद येईल गाते, ऑप्शन ए. यामध्ये नाम कोणतं आहे? तर लता नाम येईल. कोणतं नाम येईल? विशेष नाम येईल. मधुर काय आहे? विशेषण आहे. ठीक आहे. आवाज कसा आहे? तर मधुर आवाज आहे. विशेषण येईल मधुर. नेक्स्ट क्वेश्चन. पंक्ती प्रपंच या शब्दात समानार्थी शब्द ओळखा. प्रपंचाची दिशा, पंगतीमधील प्रपंच, पक्षपातीपणा, संसारी पंगत. पंक्ती प्रपंचचा समानार्थी शब्द. तर पंक्ती प्रपंच म्हणजे पक्षपातीपणा, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न. अनग या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. मुलगा, ढग, निष्पाप की सुंदर. अनग. तर अनग म्हणजे निष्पाप, ऑप्शन सी. 2 एक्झाम्सला विचारलेला क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. थोरांकडून सत्य बोलले जाते. PCMC क्लर्क 2023चा क्वेश्चन आहे. थोरांकडून सत्य बोलले जाते. प्रधान कर्तृक कर्मणी, कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग की नवीन कर्मणी प्रयोग. तर कोणता प्रयोग येईल? तर वाक्यात कर्ता आहे थोर. कर्त्याला कडून हा प्रत्यय आहे आणि जेव्हा कर्त्याला कडून प्रत्यय असतो तेव्हा तो असतो नवीन कर्मणी प्रयोग, ऑप्शन डी. नवीन कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो. ठीक आहे. आणि या वाक्यात कर्म आहे सत्य आणि या प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो. ठीक आहे. कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो आणि कर्माला प्रत्यय नसतो. नवीन कर्मणी प्रयोग. पुढचा प्रश्न. प्रयोग ओळखा. मांजर उंदीर पकडते. कर्तरी, कर्मणी, भावे की संकर. मांजर उंदीर पकडते. तर या वाक्यात कर्ता आहे मांजर. कर्त्याला प्रत्यय नाही आहे. कर्ता प्रथम येत आहे. त्यानंतर क्रियापद आहे पकडते आणि क्रियापद हे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते. त्यामुळे हा कर्तरी प्रयोग आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. जर आपण इथे कर्ता बदलला म्हणजे मांजरीच्या जागी जर आपण कुत्रा घेतला तर वाक्यातील क्रियापद बदलेल. म्हणजे मांजर उंदीर पकडतेचं कुत्रा उंदीर पकडतो. क्रियापद चेंज होईल. आणि ज्या वाक्यात कर्त्याला प्रत्यय नसतो आणि क्रियापद हे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते तेव्हा ते कर्तरी प्रयोगाचे उदाहरण असते. मांजर उंदीर पकडते. राम रावण मारतो. धोंडू गाय बांधतो. लता चिंच खाते. कर्तरी प्रयोगाची उदाहरणे आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न. पुढील वाक्यातील अर्थ एका शब्दात व्यक्त करा. कबुतराप्रमाणे अन्न संचय करून अल्प काळात त्याचा उपयोग करण्याची वृत्ती. कंजूस वृत्ती, कपोत वृत्ती, लबाड वृत्ती की स्वार्थी वृत्ती. कबुतराप्रमाणे अन्न संचय करून अल्प काळात त्याचा उपयोग करण्याची वृत्ती. तर याला म्हणतात कपोत वृत्ती, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न. हव्यास शब्दाचा अर्थ असलेला पर्याय निवडा. थरथरणे, फायदा, लोभ की कल्याण. तर हव्यास म्हणजे लोभ, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी गंगाधर गाडगीळ यांचा कथासंग्रह कोणता? दागिना, कातरवेळ, गुणाकार की मंजुळा. गंगाधर गाडगीळ यांचा कथासंग्रह. तर गुणाकार, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. गंगाधर गाडगीळ यांचा कथासंग्रह आहे गुणाकार. पुढचा प्रश्न. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. 2 एक्झामला विचारलेला प्रश्न आहे 2023 मध्ये. हंबीररावाने गोंडवनात राहावे. कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, कर्मसंकर प्रयोग की कर्मणी प्रयोग. हंबीररावाने गोंडवनात राहावे. तर कर्त्याला प्रत्यय आहे. कर्माला सुद्धा प्रत्यय आहे. क्रियापद आहे राहावे. क्रियापदाला वे हा प्रत्यय आहे म्हणजे हे विद्यार्थी क्रियापद आहे. आणि जेव्हा वाक्यात कर्त्याला प्रत्यय असतो, कर्माला सुद्धा प्रत्यय असतो आणि क्रियापद हे शक्यतो विद्यार्थी असते तेव्हा ते भावे प्रयोगाचे उदाहरण असते. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. विद्यार्थी क्रियापदात क्रियापदाला वा, वी, वे हे प्रत्यय असतात. हंबीररावाने गोंडवनात राहावे. त्यानंतर धोंडूने गाईला बांधले. रामाने रावणाला मारले. भावे प्रयोग. ठीक आहे. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी श्लेष अलंकाराचे उदाहरण असलेला पर्याय निवडा. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. गडद निळे जलद भरून आले. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. शाळा मातेप्रमाणे आहे. श्लेष अलंकार. तर काय असते श्लेष अलंकारामध्ये? तर एकच शब्द 2 अर्थांनी वापरलेला असतो. खूप वेळा आपण डिस्कस केलेला क्वेश्चन आहे.
हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. जीवन म्हणजे आयुष्य, जीवन म्हणजे पाणी. एकच शब्द दोन अर्थांनी वापरलेला आहे. सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. नंदन, सविता, सिंधू की मनोज. सूर्य खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतो. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द, तर सूर्य म्हणजे भास्कर, रवी, आदित्य, भानू, दिनकर, सविता. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. सिंधू हा शब्द सुद्धा खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतो. सिंधू म्हणजे समुद्र. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. भाववाचक, शब्दयोगी अव्यय, सर्वनाम की गुण विशेषण. सौंदर्य तर भाववाचक नाम आहे सौंदर्य. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. सुंदर या शब्दापासून बनलेलं भाववाचक नाम आहे सौंदर्य. सुंदर या शब्दाला य हा प्रत्यय लावून सौंदर्य हे भाववाचक नाम बनते. सौंदर्य, धैर्य, शौर्य, त्यानंतर गांभीर्य, माधुर्य ही सर्व य प्रत्यय लागून बनलेली भाववाचक नामे आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पुढे दिलेल्या म्हणीचा अचूक अर्थ ओळखा. बुडत्याचा पाय खोलात. बुडणाऱ्याचे पाय खाली ओढणे. बुडणाऱ्याचे पाय चिखलात रुतून बसतात. अवनती होऊ लागली की ती सर्व बाजूंनी होते. पाय खोल जाणे. बुडत्याचा पाय खोलात. तर याचा अर्थ असतो अवनती होऊ लागली की ती सर्व बाजूंनी होते. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. पुढचा प्रश्न, ज्ञानेश्वरी ग्रंथाचे कर्ते कोण. तर ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर. ऑप्शन डी. संत एकनाथांनी काय लिहिले, तर भावार्थ रामायण. संत नामदेव, नामदेव गाथा. संत तुकाराम, अभंग गाथा किंवा तुकाराम गाथा. त्यानंतर अमृतानुभव, संत ज्ञानेश्वर. चांगदेव पासष्टी, संत ज्ञानेश्वर. ठीक आहे. दासबोध, संत रामदास. पुढचा प्रश्न, पादप या शब्दाचा योग्य अर्थ लिहा. बगीचा, पायरी, खडा वा की वृक्ष. पादपचा योग्य अर्थ, तर पादप म्हणजे वृक्ष. ऑप्शन डी. पुढचा प्रश्न, प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे. शरीर संवर्धन कसा लिहितात, तर ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. शरीर संवर्धन. पुढचा प्रश्न, अनुकंपा या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. कंदुक, चंपक, करुणा की कंपन. तर अनुकंपा या शब्दाचा समानार्थी शब्द येईल करुणा. ऑप्शन सी. पुढचा प्रश्न, प्रयोग ओळखा. गायीने गवत खाल्ले. अकर्मक, सकर्मक, कर्तरी की कर्मणी. गायीने गवत खाल्ले. तर वाक्यात कर्ता आहे गाय, गायीला प्रत्यय आहे, कर्त्याला प्रत्यय आहे. त्यानंतर कर्म आहे गवत, कर्माला प्रत्यय नाही आहे, त्यामुळे हे कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो आणि या प्रयोगात क्रियापदे कर्मानुसार बदलते. जर आपण वाक्यात गवतच्या जागी पेरू किंवा आंबा असे कर्म घेतले तर गायीने आंबा खाल्ला, गायीने पेरू खाल्ला, क्रियापद बदलते, म्हणून हे वाक्य कर्मणी प्रयोगाचे आहे. कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो आणि क्रियापदे कर्मानुसार चेंज होते. ठीक आहे. गायीने गवत खाल्ले, रामाने काम केले, त्याने पत्र लिहिले, ही कर्मणी प्रयोगाची वाक्य आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. कोल्ह्यांची. ओरड, कावकाव, भुंकणे की कोल्हे कुई. तर ध्वनिदर्शक शब्दांवर सुद्धा प्रत्येक एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो. काय येईल कोल्ह्यांची, कोल्हे कुई. ऑप्शन डी. ओरड कोणाची असते, गाढवाची. कावकाव कावळ्याची. भुंकणे कुत्र्याचे. त्यानंतर वाघाची काय असते, डरकाळी. सिंहाची काय असते, गर्जना. त्यानंतर म्हशीचे काय असते, रेकणे. आणि गायीचे हंबरणे. त्यानंतर कबुतराचे घुमणे, कबुतराचे पारव्याचे घुमणे. घुबडाचा घुतकार. हत्तीचे चित्कारणे. ठीक आहे. हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे. शुश्रूषा कसा लिहितात शुश्रूषा हा शब्द, तर ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. हा शब्द सुद्धा खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतो. शुश्रूषा. श ला ऱ्हस्व उकार व श्र ला दीर्घ उकार. ठीक आहे. पुढचा प्रश्न, अध प्लस पतन या संधी विग्रहाचा योग्य संधी शब्द शोधा. PCMC क्लर्क 2023चा क्वेश्चन आहे. अंधीपतन, अधपतन, अधोपतन की अधिपतन. अध प्लस पतन. तर काय येईल करेक्ट आन्सर, कोणता येईल योग्य संधी शब्द, तर विसर्ग आलाय आणि विसर्गाच्या मागे अ हा स्वर आलाय
आणि विसर्गाच्या पुढे प हे कठोर व्यंजन आले आणि जेव्हा विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे क ख प फ ही कठोर व्यंजने येतात तेव्हा विसर्ग कायम राहतो. विसर्ग कायम राहतो म्हणून बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. जेव्हा विसर्गाच्या मागे अ हा स्वर येतो आणि पुढे क ख प फ यापैकी एखादे कठोर व्यंजन येते तेव्हा विसर्ग कायम राहतो. अधपतन, त्यानंतर प्रातःकाल, प्रातःकालमध्ये पण विसर्ग कायम राहतो. तेजपुंज विसर्ग कायम राहतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, निष्कांचन या शब्दाचा अर्थ सांगा. दर्पण, दरिद्री, दर्दी की दरवळ. निष्कांचन, तर निष्कांचन म्हणजे दरिद्री, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न, बागेत सूर्यास्तानंतर आकाशात दिसणारा प्रकाश पसरला होता. कंसातील शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा. सूर्यास्तानंतर आकाशात दिसणारा प्रकाश, छायाप्रकाश, तिन्ही सांजा, झुंजू संधी प्रकाश. तर काय म्हणतात सूर्यास्तानंतर आकाशात दिसणाऱ्या प्रकाशाला? संधी प्रकाश, ऑप्शन डी. पुढचा प्रश्न, व्यग्र शब्दाचा अर्थ असलेला पर्याय निवडा. आनंद, गर्क, उदीम की मेहनत. व्यग्र, तर व्यग्र म्हणजे गर्क, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी व्यतिरेक अलंकाराचे उदाहरण असलेला पर्याय निवडा. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. गडद निळे जलद भरून आले. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. तर व्यतिरेक अलंकार काय असतो? तर उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवलेले असते. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. उपमेय आहे देवाचे नाव, उपमान आहे अमृत. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवलेले असते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? तर जेव्हा एकच शब्द दोन अर्थांनी वापरलेला असतो तेव्हा श्लेष अलंकार असतो. इथे मित्र म्हणजे सूर्य आणि मित्र म्हणजे सोबती. एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरलेला आहे, श्लेष अलंकार आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी व पु काळे यांचे ललित गद्य असलेले लेखन कोणते? आठवणींचा पार, माझं माझ्यासाठी, अलगूज की आत्मस्वर. व पु काळे यांचे ललित गद्य असलेले लेखन, तर हे लेखन आहे माझं माझ्यासाठी, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न, व्याधी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधा. शरीर व्यथा, रोग, शिकारी की आजार. व्याधी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द, तर व्याधी म्हणजे शरीर व्यथा, रोग, आजार. शिकारी येणार नाही, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील संबंधी सर्वनाम ओळखा. मी स्वतः त्याला पाहिले, जे पेरावे ते उगवते, पिशवीत काय आणले, तो मुलगा हुशार आहे. तर संबंधी सर्वनाम काय येईल? तर संबंधी सर्वनामांमध्ये येतात जो, जी, जे, ज्या. जे पेरावे ते उगवते, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. जो, जी, जे, ज्या ही आहेत संबंधी सर्वनामे, कारण ती मुख्य वाक्यातील तो, ती, ते, त्या यांच्याशी संबंध दाखवतात. संबंधी सर्वनामे जो, जी, जे, ज्या आणि दर्शक सर्वनामे तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, या. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पोर, मूल ही संज्ञा मराठीत कोणत्या लिंगी वापरली जातात? फक्त पुल्लिंगी स्त्रीलिंगी, फक्त पुल्लिंगी नपुसकलिंगी, पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी की फक्त नपुसकलिंगी? पोर, मूल, तर तो पोर, ते पोर, ती पोरं, ते मूल, तो मूल, ती मुलं हे दोन्ही शब्द तीनही लिंगात मोडतात. सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सामान्य नाम आणि विशेष नाम असलेल्या शब्द जोड्यांपैकी चुकीची शब्द जोडी शोधा. शहर, गाव, घर, मातोश्री, दूध, अमूल, मुलगा, श्रीकांत. सामान्य नाम आणि विशेष नाम असलेल्या शब्द जोड्यांपैकी चुकीची शब्द जोडी, तर मुलगा सामान्य नाम, श्रीकांत विशेष नाम, दूध सामान्य नाम, अमूल विशेष नाम, घर सामान्य नाम, मातोश्री विशेष नाम, शहर सामान्य नाव, गाव सामान्य नामच आहे. सो चुकीची जोडी येईल ऑप्शन ए. शहर आणि गाव ही दोन्ही सामान्य नामे आहेत, यात विशेष नाम नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अक्षयला 12 भाषा येतात या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती? 12 या शब्दाची जात कोणती? नाम, विशेषण, धातू साधित की क्रिया विशेषण? तर भाषा हे नाम आहे, त्याबद्दल अधिक माहिती सांगितले 12 या शब्दाने. सो 12 विशेषण येईल, ऑप्शन बी. कोणत्या प्रकारचं विशेषण आहे 12? तर संख्या विशेषणांमध्ये येईल.
संख्या विशेषणामध्ये सुद्धा गणनावाचक संख्या विशेषण आहे 12. 1 2 3 4 5 12 गणनावाचक संख्या विशेषण. त्यानंतर क्रमवाचकमध्ये येते पहिला, दुसरा. आवृत्तीवाचकमध्ये येते दुप्पट, चौपट, पाचपट, द्विगुणित. त्यानंतर पृथकत्ववाचकमध्ये येते 1 1 2 2 5 5 आणि अनिश्चितमध्ये येते काही, सर्व, त्यानंतर इतर. ठीक आहे, ही सर्व आहेत संख्या विशेषणे. पुढचा प्रश्न, शत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द खाली दिलेल्या पर्यायातून अचूक निवडा. शस्त्र, रिपू, रावा की राव. तर शत्रू म्हणजे रिपू, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न, अगोदर, पूर्वी, मागे, पुढे, उद्या, परवा या शब्दयोगी अव्ययांचा प्रकार ओळखा. कालदर्शक, स्थलदर्शक, योग्यतावाचक की तुलनावाचक. अगोदर, पूर्वी, मागे, पुढे, उद्या, परवा. तर ही कालदर्शक शब्दयोगी अव्यय आहेत. कालदर्शक किंवा कालवाचक शब्दयोगी अव्यय. स्थलदर्शकमध्ये काय येते, तर आत, बाहेर, अलीकडे, पलीकडे, समोर, जवळ, मध्ये. ठीक आहे. योग्यतावाचक सम, समान, सारखा. तुलनावाचक पेक्षा, परीस. नेक्स्ट क्वेश्चन, प्रयोग ओळखा. तिने रांगोळी काढली. पुराणकर्मणी, कर्मणी, भावे की कर्तरी. तिने रांगोळी काढली. तर कर्ता काय आहे, ती हा कर्ता आहे. त्याला ने हा प्रत्यय लागलाय, त्यामुळे प्रत्यय लागलाय म्हणून कर्तरी प्रयोग येणार नाही. वाक्यात कर्म काय आहे, रांगोळी कर्म आहे. प्रत्यय नाही आहे, त्यामुळे कर्मणी प्रयोग येईल. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कर्मणी प्रयोगात क्रियापद हे कर्माच्या लिंगवचनानुसार बदलते. रांगोळीच्या जागी कर्म म्हणून चित्र घ्या. तिने चित्र काढले, क्रियापद चेंज होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पहिले पद प्रमुख असणाऱ्या समासास कोणता समास म्हणतात. बहुव्रीही, तत्पुरुष, द्वंद्व की अव्ययी भाव. पहिले पद प्रमुख, तर अव्ययी भाव समास येईल. ऑप्शन डी. अव्ययी भाव समासात पहिले पद प्रमुख असते. दर, बे, गैर, त्यानंतर बिन, हर यांसारखे उपसर्ग लागलेले असतात. दररोज, गैरशिस्त, बिनधास्त, त्यानंतर गैरहजर, बिनचूक हे सर्व शब्द आहेत अव्ययी भाव समासाची उदाहरणे. बहुव्रीही समास, दोन्ही पदे महत्त्वाची नसून दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची तो विष्णू. त्यानंतर वक्रतुंड, वक्र आहे तोंड ज्याचे तो म्हणजे गणपती. निळकंठ येईल, निळा आहे कंठ ज्याचा तो शंकर. त्यानंतर तत्पुरुष समासात दुसरे पद महत्त्वाचे असते आणि द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात. ठीक आहे. हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील वाक्यातील विशेषण ओळखा. माझ्याकडे बोलकी बाहुली आहे. बोलकी बाहुली आहे की माझ्याकडे. तर वाक्यातील नाम आहे बाहुली. बाहुलीबद्दल अधिक माहिती सांगितले बोलकी या शब्दाने, सो विशेषण येईल बोलकी. ऑप्शन ए. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द असतो विशेषण. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी आवृत्तीवाचक विशेषण कोणते. द्वितीया, दुप्पट, कोठला, सगळा. आवृत्तीवाचक विशेषण, तर कोणती विशेषणे पाहिली होती आपण आवृत्तीवाचकमध्ये, तर दुप्पट, चौपट, पाचपट, द्विगुणित. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. स्मिता दूरदर्शनवर बातम्या देते. कर्तरी, कर्मणी, भावे की भाव कर्तरी. स्मिता दूरदर्शनवर बातम्या देते. तर कर्ता स्मिता. कर्त्याला प्रत्यय आहे का, तर नाही आहे, त्यामुळे कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे. ऑप्शन येईल तुमचं करेक्ट आन्सर. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदलते. कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलते. स्मिताच्या जागी कर्ता चेंज करा. राज घ्या. राज दूरदर्शनवर बातम्या देतो, क्रियापद बदलते. कर्तरी प्रयोग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जितेंद्रिय हा कोणत्या प्रकारचा समास आहे. द्वंद्व, कर्मधार आहे, तत्पुरुष की बहुव्रीही. जितेंद्रिय, तर विग्रह काय होईल. जित आहेत इंद्रिय ज्याची तो म्हणजेच मारुती. दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतोय. कोणता समास येईल, बहुव्रीही समास येईल. ऑप्शन डी. पुढचा प्रश्न, आईसारखी आईच अलंकार ओळखा. दृष्टांत, श्लेष, रूपक की अनन्वय. आईसारखी आईच, तर आईची तुलना आईशीच केले आणि जेव्हा एखाद्या गोष्टीची तुलना तिच्या स्वतःबरोबरच केलेली असते तेव्हा अनन्वय अलंकार असतो. उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीच होऊ शकत नाही म्हणून ती उपमेयाबरोबरच केलेली असते तेव्हा अनन्वय अलंकार असतो. आईसारखी आईच, त्यानंतर आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी.
अनन्वय अलंकार. ठीक आहे. दृष्टांत अलंकार काय असतो तर एखादा विषय पटवून सांगण्यासाठी एखादा दाखला दिलेला असतो, दृष्टांत दिलेला असतो. ठीक आहे. श्लेष अलंकार तर एकच शब्द दोन अर्थांनी वापरलेला असतो. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. या वाक्यात जीवन हा शब्द आयुष्य आणि पाणी या दोन अर्थांनी वापरलेला आहे. त्यानंतर आत्ताच आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. मित्र म्हणजे सूर्य, मित्र म्हणजे सोबती. ठीक आहे. रूपक अलंकार देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यात भेद नसून दोन्ही एकरूप आहे असे दर्शवलेले असते तेव्हा रूपक अलंकार होतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शुद्ध शब्द कोणता? पारितोषिक हा शब्द कसा लिहितात तर पारितोषिकमध्ये र ला ह्रस्व विलांटी असते आणि श ला सुद्धा ह्रस्व विलांटी असते. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर ऑप्शन ए मध्ये आहे. सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. र आणि श दोघांना ह्रस्व विलांटी असते. ठीक आहे. पारितोषिक खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला हा क्वेश्चन आहे. त्यानंतर शारीरिक हा शब्द सुद्धा खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतो. शारीरिकमध्ये पहिल्या र ला दीर्घ विलांटी आणि दुसऱ्या र ला ह्रस्व विलांटी असते. ठीक आहे. शारीरिक. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या TCS आणि IBPSने कंडक्ट केलेल्या एक्झामचे क्वेश्चन्स आहेत आणि असेच सर्व क्वेश्चन्स नेहमी रिपीट होताना दिसतात. त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.